नमस्कार. सुनीता's किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत खानदेशी पद्धतीने घोटलेल्या वांग्याची भाजी. त्यासाठी काय काय साहित्य लागते आपण ते पाहून घेऊ. इथे घेतले मी अर्धा किलो वांगे, कढीपत्ता, कोथिंबीर, 20 ते 25 तिखट मिरच्या, आल्याचा तुकडा, 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, हळद, जिरं, मीठ. आता आपण वांगे कापून घेऊ. जर काटेरी वांगे असले तर ह्या देठाच्या मागचा भाग काढून घ्यायचा. वांगे कापल्यावर मिठाच्या पाण्यात टाकून घ्यायचे. मी हे मिठाचं पाणी करून घेतलं आहे. अशा वांग्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या. अशा प्रकारे आपण सर्व वांगे कापून घेऊ. माझे सर्व वांगे कापून झाले. आपण मिरच्या, लसूण, अद्रक मिक्सरवर थोडे जाडसर बारीक करून घेतले. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. ह्या भाजीला तेल शिल्लकच टाकायचं म्हणजे चवीला छान लागते. आपले तेल तापले. त्यात आधी आपण मोहरी घालून घेऊ. मोहरी छान तडतडली म्हणजे त्यात जिरे घालू. कढीपत्ता, आपण हा जाडसर केलेला ठेचा टाकून घेऊ. हा मसाला छान परतवून घ्यायचा. आपला मसाला कलसून झाला. त्यात आता मी हा घरी केलेला गरम मसाला टाकते. अर्धा चमचा हळद थोडी कमीच टाकायची म्हणजे भाजी छान हिरवीगार दिसते. मी इथे वांगे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. आता आपण त्यात मीठ घालून घेऊ अंदाजानुसार. यात आता गरम केलेलं अर्धा ग्लास पाणी घालून घेऊ. आता भाजी हलवून आपण कुकरचे झाकण लावून याच्या जवळजवळ 2 शिट्ट्या जोरात गॅसवर व 2 ते 3 शिट्ट्या हळू गॅसवर करून घेऊ. माझ्या भाजीचा कुकर थंड झाला. आता आपण तो उघडून घेऊ. किती छान शिजली आपली भाजी. त्याला आता आपण घोटून घेऊ. चार 5 शिट्ट्या होऊ दिल्या तर भाजी छान घोटली जाते. यात आता आपण कापलेली कोथिंबीर टाकून घेऊ.
भाजी घोटल्यावर थोडी गचकवून घ्यायची, म्हणजे त्याला तेल छान सुटतं. तयार झाली आपली खानदेशी घोटलेल्या वांग्याची भाजी. नक्की करून बघा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.